नागपूरचा महाल परिसर हा खरोखर उद्रेकानं बघायला मिळाला। उद्रेकामुळे अत्यंत तणावात बघायला मिळाला। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरामध्ये काल रात्री 8 पावणे 8च्या दरम्यान राडा झाला। पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। दगडफेक जाळपोळ करणाऱ्यांची धरपकड सुरू आहे। नागपूरमध्ये 2 गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडलेली आहे। सध्या नागपुरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। रात्रभरात जवळपास 80 जणांना ताब्यात घेतलंय। सध्या नागपुरातल्या महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळतोय। परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। परिसरात संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे। संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे। त्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळी काळजी घेतली जाते। 80 जणांना ताब्यात घेतलेला आहे। महाल परिसर हा नागपुरातला असा परिसर आहे जिथे सगळ्या समुदायाचे सगळ्या समाजाचे लोक एकत्र राहतात। पण नागपुरामध्ये असा कधीही प्रकार बघायला मिळाला नाही। पहिल्यांदा म्हणजे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे पण सांगत होते की तिथेच जन्माला आले, तिथेच वाढले, पण नागपुरामध्ये असा प्रकार त्यांनी कधी बघितला नाही आणि महाराष्ट्राने सुद्धा बघितला नाही। उपराजधानी आपण म्हणतो, पण रात्री पावणे 8च्या दरम्यान दगडफेकीला एक मोठा जमाव आला। 50-60 जणांचा किंबहुना त्याहून जास्त लोकांचा जमाव आला आणि त्यांनी जाळपोळीला दगडफेकीला सुरुवात केली। मोठे मोठे दगड त्यांनी हातात आधीच आणलेले होते। तिथे असलेले दगड सुद्धा उचलले आणि ते सुद्धा घरांवर मारलेले आहेत। काही घरांच्या काचा फोडण्यात आल्या, दगडांनी गाड्या फोडण्यात आल्या, गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आणि त्याकरता बॉटलमध्ये पेट्रोल भरून आणून त्यांनी त्याचा बॉम्ब तयार केलेला होता आणि त्याने अक्षरशः गाड्यांना आग लावण्यात आली। दगडफेक तर इतक्या प्रचंड प्रमाणात झाली की साधारण 1.5-2 तास पोलीस सुद्धा काहींच्या घरात लपून बसलेले होते। आता एका वेळेला आम्ही 5 दृश्य तुम्हाला दाखवतो। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। सकाळची दृश्य, काही रात्रीची दृश्य आपण बघतोय। 2 गट एकमेकांना भिडले। प्रचंड तणाव नागपुरात निर्माण झाला। 8 ते 10च्या दरम्यान हा प्रकार घडला। हजारो लोक रस्त्यावर उतरलेली आहेत। हे आपण बघतोय। 5-50 लोक नाही आहेत। वाहनांची जाळपोळ झालेली आहे। आपल्याला दिसेल अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली। पेट्रोल बॉम्ब ते घेऊन आलेले होते असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। मग पोलीस आले आणि पोलिसांनी जमावाला पांगवलं, पण पोलीस येईपर्यंत वेळ गेलेली होती। साधारणपणे 1-1.25 तास होऊन गेलेला होता। पोलिसांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। काही पोलीस जखमी झालेले आहेत। शेवटी पोलिसांना अश्रूंच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि त्यानंतर रात्री उशिरात परिस्थिती नियंत्रणात आली। राड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोलीस जखमी झालेले आहेत। त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मग रात्रभरात कारवाई करून पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। सीसीटीव्ही एकदम स्पष्ट आहेत, क्लिअर आहेत। त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेकांना पकडलं गेलंय। आता बघा अजून ही 5 पुढची दृश्य। जमावाचा राडा बघायला मिळतोय। खूप मोठ्या प्रमाणात जमाव होता। पोलीस त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही ऐकत नव्हते। गाड्यांची काय परिस्थिती झाली आहे, कसा चक्काचूर झालाय ते आपल्याला बघायला मिळतंय। गाड्यांच्या पुढच्या मागच्या आजूबाजूच्या सगळ्या काचा फोडण्यात आल्या आणि गाड्यांमध्ये मोठे मोठे दगड सापडलेले आहेत, दगड गोटे सापडलेले आहेत। पोलिसांकडून शेवटी जे अशा प्रकारे दगडफेक करत होते त्यांना चोप द्यावा लागला, लाठ्यांनी त्यांना मारावं लागलं, तेव्हा ते शांत झाले। अजिबात ऐकत नव्हते। मोठमोठे दगड हातात घेतलेले होते त्यांनी आणि उद्रेक सगळा बघायला मिळाला। शेवटी रुग्णवाहिका दाखल झाल्या। ज्यांना लागलेलं आहे, दुखापत झालेली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि रात्री उशिरा 10 नंतर राडेबाजांना सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं।